हे झाडानी प्रकरण जे आहे हे गेले 15-20 दिवस आपल्याला ज्ञात आहे की अनधिकृतरित्या जमीन तिथं घेतली. 700 एकर गुजरातच्या एका बड्या अधिकाऱ्याने चंद्रकांत वळवी यांनी ही जमीन घेतली आणि हे जी सोयीसाठी महाराष्ट्र शासनाचे पैसे इथं आमच्या इथल्या वाई विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाच्या आमदाराने मकरंद पाटील ह्याने त्यांच्या शिफारशीनुसार सगळी अधिकाऱ्यांवर दबाव आणून अनधिकृतरित्या हे सगळं तिथं त्यांना लाईटची व्यवस्था DP लाईट वगैरे 51,86,540 रुपये अशी इस्टिमेट अमाऊंट आहे सगळी ही. त्याचं खर्च करून शासकीय निधीचा गैरवापर केलेला आहे आणि तो गैरवापर केल्यामुळे आम्ही CBI चौकशी SIT चौकशी ह्या सगळ्या चौकशा त्यांच्यावर कराव्यात. त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी. निधीचा गैरवापर आमदारकीचा पदाचा गैरवापर करून आमदारकी रद्द करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा असं आम्ही मागणी केलेली आहे. आणि त्यांनी जे हे आहे की जी वस्ती अस्तित्वातच नाही आहे, जी वळवी वसावे वस्ती अशा साळोशी ग्रामपंचायतीमध्ये अस्तित्वातच नाही आहे, अशा वस्तीला शासकीय निधी पडतोय हे त्या ग्रामपंचायतीचं देखील आम्ही दाखला तिथं उपलब्ध केलेला आहे. म्हणजे हे नेमकं काय चाललंय, हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. मकरंद पाटील यांनी त्या चंद्रकांत वळवी व त्यांच्या कुटुंबियांकडनं मोठ्या प्रमाणात अफरातफर मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचे ह्यातनं उद्भवू शकतं आणि अशासाठीच आम्ही ही CBI चौकशी मागणी केलेली आहे. शासकीय निधीचा गैरवापर केल्या प्रकरणी त्यांच्यावर तातडीने गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतोय. झाडानी गाव तिथं अस्तित्व आहे का नाही? झाडानी सातबारा आहे, तिथं कुठलीही लोकवस्ती नाही आहे झाडानी गावामध्ये. तिथं जे पूर्वी होतं ते पुनर्वसित होऊन रायगड जिल्ह्यात गेलेलं आहे ते गाव. त्यामुळे तिथं कुठली लोकवस्ती नाही आहे किंवा काही नाही आहे. हे तिथं जे अख्खं गाव जे 750-700 एकर जे गट आहे गाव नकाशात तुम्ही बघितला ते आम्ही काढलेलं आहे. अख्खं गाव हे 4-5 जण जे आहेत गुजरात वगैरे अशी मोठी मोठी अधिकारी यांच्याच नावाने ह्यांनी सगळ्यांनी मिळून आणि ह्याच्यात आम्हाला शंका आहे की ह्याच्यात आमदारांचा हात देखील असू शकतो असे आम्हाला ह्याच्यात शंका आहे. ह्यामध्ये महावितरणचे अधिकारी असू देत किंवा PWDचे अधिकारी असू देत ह्यांच्यावर कारवाईसाठी तुम्ही मागणी करणार आहे? सगळे जे ह्या प्रकरणात आहेत जे अधिकारी आमदारांसकट जे अधिकारी या ह्याच्यात आहेत ह्यांच्यावर सर्वांवर आपण कारवाईची मागणी करतो. वाई मतदारसंघामध्ये तुम्ही काही इच्छुक वगैरे आहात का? आणि त्याचा विषय वेगळा आहे. ते आम्ही हे लोकांसाठी चालवलेली चळवळ आहे. इथं आमच्या काही गावांमध्ये अजून महाबळेश्वर तालुक्यांमध्ये लाईट पोचलेली नाही आहे आणि हा आमदार टिमक्या वाजवत फिरतोय की मी जननायक म्हणून टिमक्या वाजवत फिरतोय. पण हे जर तुम्ही बघितलं तर हा जननायक नाही, लाभनायक आहे. म्हणजे जिथं लाभ असेल तिथं हा जातोय. म्हणजे इथं लाभ असण्याची म्हणजे लाभ असल्याशिवाय ह्यांनी हे अनधिकृत सगळं केले का? आता तुम्ही बघितलं की ज्या शरद पवार साहेबांनी ह्यांना एवढं सगळं आत्तापर्यंत दिली, सत्ता दिली, सगळं दिलं, मंत्रिपदासाठी त्यांनी शरद पवार साहेबांना सोडलं आणि अजितदादा गटात सामील झाले. म्हणजे एवढं जिथं लाभ आहे. आता ह्याच्या इथं खासदारकीच्या इलेक्शन वेळेस बघितलं अजितदादांनी खासदारकीचा शब्द दिला की दुसऱ्या दिवशीपासून हा गडी पळायला लागली सगळी भाऊ. म्हणजे जिथं लाभ तिथं हे असतात. ह्यांना जनतेचं काही घेणं देणं नाही आहे. विधानसभेतील लोकांचं काही ह्यांना घेणं देणं नसून हे काही विधानसभेसाठी असं चांगलं एकही काम आत्तापर्यंत ज्या तिन्ही तालुक्यामध्ये वाई, खंडाळा, महाबळेश्वरच्या जनतेचं फायद्याचं ठरेल असं एकही योजना किंवा एकही काम आत्तापर्यंत ह्यांनी आणलेलं नाही आहे. ह्यांना जिथं लाभ आहे तिथंच हे पडतात. शिरवळ MIDCमध्ये देखील ह्यांचेच सगळे कॉन्ट्रॅक्ट ह्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सगळे तिथं MIDCमध्ये वेंडरशिप किंवा पार्टनरशिप आहेत. ह्या देखील म्हणून आम्ही ह्याला आजपासून जननायक नव्हे तर हा लाभनायक आमदार आहे
अशी आम्ही ह्याची नामकरण केलेलं आहे. झाडांचं प्रकरण गेल्या महिनाभरापासून हे होत आहे, पण तुम्ही आत्तापर्यंत त्यात ॲग्रेसिव्ह भूमिका का मांडताय तरी? नाही, आत्तापर्यंत आम्ही त्याचा अभ्यास करत होतो. खरी परिस्थिती काय आहे, कागदपत्र आमच्याकडं काल हातात आलेली आहेत सगळी. अधिकृतरित्या कागदपत्र आमच्या हातात आल्यानंतर आज आम्ही लगेच तुम्हाला इथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ह्या जनतेला ह्यांचा पर्दाफाश या आमदाराचा आम्ही व संबंधित अधिकाऱ्यांचा केलेला आहे. सुशांत मोरे चांगल्या पद्धतीने त्यांनी जे हे केलेलं आहे त्या बाबतीत देखील आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभं राहू. जे जे जनतेच्या हिताचे जे जे आम्हाला ह्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अनधिकृतरित्या झालेले आहे, निश्चितपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही त्यांना साथ देणार. जिथे जिथे त्यांना आमची आवश्यकता आहे तिथे तिथे आम्ही त्यांना निश्चित साथ देणार. धन्यवाद.